भीम जयंती आली। 14 एप्रिल आज आपण एका अशा महामानवाचे स्मरण करीत आहोत ज्यांनी केवळ एका समाजाचेच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे नशीब बदलले। ते नाव म्हणजे विश्वभूषण बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र देणारे बाबासाहेब हे केवळ एका जातीचे किंवा धर्माचे नेते नव्हते तर ते मानवतेचे पुजारी होते। त्यांच्या संघर्षाची गाथा ही शून्यातून विश्व निर्माण करण्याची गाथा आहे। बाबासाहेबांचे जीवन म्हणजे प्रचंड संघर्षाचा प्रवास होता। पदोपदी अपमान सोसूनही त्यांनी शिक्षणाची साथ सोडली नाही। कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी उच्च पदव्या संपादन केल्या। त्यांनी सिद्ध केले की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आजचा 14 तळ्याचा सत्याग्रह असो वा नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश, बाबासाहेबांनी विषमतेच्या भिंती तोडण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा दिला। ज्या समाजात माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तिथे त्यांनी मानवी हक्कांची पेरणी केली। 1956 मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन करून त्यांनी लाखो बांधवांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला। स्वातंत्र्यानंतर भारताला एकसंध ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान बाबासाहेबांसमोर होते। त्यांनी जगातील सर्वात मोठी आणि सर्वश्रेष्ठ अशी भारतीय राज्यघटना देशाला दिली। या घटनेमुळेच आज देशातील शेवटच्या माणसाला मतदानाचा आणि समानतेचा अधिकार मिळाला आहे। महिलांना संपत्तीत अधिकार देणारे हिंदू कोड बिल असो वा कामगारांसाठीचे कायदे, बाबासाहेबांचे उपकार या देशावर कधी न फिटणारे आहेत। बाबासाहेबांनी म्हटले होते, मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील महिला किती प्रगती केली यावरून मोजतो। त्यांनी स्त्रियांच्या मुक्तीसाठी आणि शिक्षणासाठी आयुष्यभर आपली लेखणी चालवली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं आधुनिक भारताचे निर्माते होते। मग ते रिझर्व्ह बँक इंडियाची स्थापना, दामोदर व्हॅली प्रकल्प, हिराकूड धरण यासारख्या मोठ्या प्रकल्पाच्या संकल्पनेत बाबासाहेबांचा आर्थिक विचार दडलेला आहे हे सिद्ध होते। ते केवळ कायदेतज्ञ नव्हते तर एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ होते। मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव शिकवतो। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण केवळ त्यांचा जयघोषच करून चालणार नाही तर त्यांनी दिलेल्या संविधानाचा मार्ग आणि विचारांचा वारसा जपला पाहिजे। नभातील ताऱ्यांप्रमाणे ज्याचे नाव चकाकते, ज्याच्या एका हुंकाराने सारे आकाश डळमळते, तो तर भीमराव होता ज्याने जगाला वाकायला लावले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा।